नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत लोकप्रिय असलेल्या हॉबी डू डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या गाजलेल्या संवाद कट्ट्यावर आज आपले पाहुणे आहेत राजा रयतेचा या महानाट्याचे निर्माते जयवर्धन नेवे आणि हास्य जत्रा फेम या आमच्या महानाट्याचे दिग्दर्शक रंगकर्मी हेमंत पाटील. तर तुमच्या सर्वांचं स्वागत करताना या स्टुडिओमध्ये मी जयवर्धन नेवे आपलं आणि हेमंत पाटील आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत करतो. रसिक मित्र हो, 8, 9, 10 मार्चला जळगावच्या रंगभूमीसाठी खऱ्या अर्थानं एक इतिहास निर्माण झाला. शिवचरित्रावर आधारित महानाट्य तब्बल 180 कलावंतांनी सादर केलं आणि असं म्हणतात की वेडी माणसं, झपाटलेली माणसंच इतिहास निर्माण करतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले जयवर्धन नेवे आणि हेमंत पाटील हे खऱ्या अर्थाने झपाटलेले. आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी मी आपल्याला आवाहन करणार आहे रसिक मित्रांनो की आमचा हा व्हिडिओ आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण त्याच्यावरती आपल्या बाजूने येऊ द्या. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या 163व्या भागामध्ये. आणि आजचा टॉपिक आहे राजा रयतेचा. या महानाट्याच्या निमित्तानं आपले निर्माते आणि दिग्दर्शक आज आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचे जे अनुभव आहे मित्रांनो ते फार आपल्या सगळ्यांना समृद्ध करणारे आहेत. तर मी पुन्हा हेमंतजी, जयवर्धनजी आपलं मनापासून स्वागत करतो. निर्माता हा जो एकूणच या निर्मितीतला महत्त्वाचा घटक आहे, तर त्याचाही रोल असतो, तो फार महत्त्वाचा असतो. तर काय सांगाल या उदंड यश जे आपल्याला मिळालेलं आहे ती एकूण प्रोसेस कशी होती आणि शिवरत्न दादा नेवे यांच्या समर्थ अशा लेखणीतून साकारलेलं हे महानाट्य आहे. खऱ्या अर्थानं शिवधनुष्य आपण पेललेलं आहे आणि उदंड प्रतिसाद 3ही दिवस 8, 9, 10ला मिळालेला आहे. तर निर्मात्याच्या चष्म्यातनं बघत असताना काय सांगाल बरं? सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. राजा रयतेचा हे महानाट्य करताना शिवाजी महाराजांचे आदर्श आणि त्यांच्यावर होणारे संस्कार की जेणेकरून त्यांचे संस्कार आजच्या पिढीपर्यंत कसे पोचतील आणि मनामनामध्ये कसे रुजतील ही एक जिद्द मागच्या वर्षापासून मनामध्ये होती. मागच्या वर्षी राजा रयतेचा शिवराज्याभिषेक सोहळा हे 1 तासाचं महानाट्य आम्ही जळगावमध्ये केलं होतं आणि जळगाववासियांना आम्ही ते मोफत दाखवलं होतं. तीच जिद्द घेऊन यावर्षी देखील शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळा हे महानाट्य 8, 9 आणि 10 मार्च रोजी जळगाव शहरामध्ये आपण घेऊन आलो होतो आणि याही वर्षी ते समस्त जळगावकरांसाठी आपण विनामूल्य हे महानाट्य आपण दाखवलं होतं की आजच्या युवा पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचे संस्कार रुजावेत आणि काय त्यांचा आदर्श होता, काय त्यांचं नेतृत्व असेल, काय त्यांचं कर्तृत्व असेल, काय त्यांचं मातृत्व आणि काय त्यांचं दातृत्व असेल, या 4 घटकांवर किंवा म्हणता येईल की या 4 टप्प्यांवर ज्या वेळेला महाराजांचं सबंध आयुष्य उभं राहतं तर ते आयुष्य 2 तासाच्या महानाट्यामध्ये आपण घेऊन आपण जळगावकरांपर्यंत नव्हे तर सबंध महाराष्ट्रातल्या युवा पिढीपर्यंत कसं पोचवू शकतो हे एक ध्येय आणि एक जिद्द आमच्या मनामध्ये होती. वा, छानच. दिग्दर्शक आणि त्याने त्या लेखकाच्या संहितेला दिलेली ट्रीटमेंट. हेमंतजी, तुमचा हास्य जत्रापर्यंतचा प्रवास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण एक जळगावकर म्हणून तुम्ही अनेक राज्यनाट्य स्पर्धा गाजवलेल्या आहेत. कलावंत म्हणूनसुद्धा, दिग्दर्शक म्हणूनसुद्धा, एकांकिका पण आपल्या चांगल्यापैकी यशस्वी ठरलेल्या आहेत. तर नेहमीच्या पठडीतल्या एकांकिका किंवा स्पर्धा करताना ते अख्ख्या फुल फ्लेज नाटक आणि आत्ता हे ऐतिहासिक नाटक कसं बघतात तुम्ही दिग्दर्शक म्हणून? खरं तर मी नाटकच करणार नव्हतो. बरं. म्हणजे तेवढी हिंमत नव्हती. अच्छा. ज्यांचं
नाव घेण्याची हिंमत सुद्धा भल्याभल्यांना होत नव्हती. त्यांना 2 तासात कसं मी मांडणार. मुळात यांनी तर मला 1च तास सांगितलं होतं पहिल्या वर्षी. अच्छा अच्छा. 1 तासात ते नाव कितीदा जरी घेतलं तरी अपूर्ण पडणार आहे. नुसतं नाव महाराज म्हटलं तर दुसरं काहीच प्रतिबिंब डोळ्यात न येणारी अशी ती अभिव्यक्ती आहे. आणि ती मी 1 तासात मांडावी यांना म्हटलं होणार नाही. ते म्हणले की आपण असं करू, शिवराज्याभिषेकच करायचं आहे सर आपल्याला, खूप काही नाही, आपण सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, काहींचे गैरसमज आहेत, काहींचे समज आहेत, काही विचारपूर्वक घेतात, काही नुसतेच त्यांचे विचार घेतात. म्हटलं सर मग एक काम करा, शिवराज्याभिषेक हा झाला पण ते महाराजांना चालत होतं की नव्हतं आधी याचा तपास करा. त्यांना राजा म्हणून घेण्यात कितपत इंटरेस्ट होता, मग त्यांच्या राज्याभिषेकाला कोणाकोणाची साथ होती आणि कोणाकोणाचा विरोध होता. ते म्हणले की असं का बरं. म्हटलं काय ना की राज्याभिषेक सगळेच जण दाखवतात, पण राज्याभिषेकामागची भूमिका कोण दाखवेल. मला म्हणजे ज्यात संघर्ष आहे अशाच गोष्टी तुम्हाला, सर तुम्ही नाटकाचे जाणकार आहात, नाटक तेच मोठं होतं किंवा तेच लोकांना आवडतं ज्यात संघर्ष खूप स्ट्रॉंगली मांडला गेला. बरोबर. राज्याभिषेक होण्याच्या मागे काहीतरी तर संघर्ष असेल, म्हणून मग तो संघर्ष यांना म्हटलं तो संघर्ष मला हवा, नाहीतर मी नाही काढणार. म्हणजे घरी गेल्यानंतर हे म्हणले की हे बघा ह्या भाषेत किंवा ह्या विचारांनी मी दादांशी नाही बोलत, तुम्ही घरी या. मी घरी गेलो, दादांशी बोललो, दादांना मी सांगितलं दादा म्हटलं तेच नको आहे मला जे तुम्ही बघताय, मला त्या बघण्याचं म्हणजे डोळे तुमचे बघतात आहे पण त्याच्या मागचं जे चालू आहे ना, काळ्या बुबुळाच्या मागे जे चालू आहे ते मला हवं आहे. मग ते आम्ही काढलं, ते सगळं त्याच्यामध्ये इन केलं. अच्छा. आणि मग तो म्हणजे तुम्ही पहिलं 1 तासाचं नाटक बघाल तर त्या नाटकामध्ये आऊसाहेबांचं मत घेतलंय, गागा भट्टांचं मत घेतलंय, त्यानंतर महाराजांचं स्वतःचं एक स्वगत आहे. आणि आता जेव्हा तुम्ही 1 तासाचं बघता, 2 तासाचं बघताय, त्या 2 तासाच्या मध्ये औरंगजेबाचं पण मनोगत आहे. होय, नक्कीच. औरंगजेबाची काय भूमिका होती. तो म्हणतो की हम जिसे पहाडी चूहा कहते थे वो शेर निकला. अजून काय हवं. एका शत्रूने त्याच्या शत्रूची प्रशंसा करणं हे काही म्हणजे हे नाही कोणाच्या बाबत झालेलं. पण हे मांडताना सर तुम्ही म्हणले तसं माझी हिंमतच नव्हती खरं तर. कारण की मी आपलं काय महाविद्यालयीन रंगभूमी, हौशी रंगभूमी अशा याच्यावरती काम करणारा माणूस. म्हणजे 22 नाटकं, 23 एकांकिका, यूथ फेस्टिवल, जवळजवळ 7-8 यूथ फेस्टिवल, नॅशनल, झोनल, असं करून आता हे एकदम ऐतिहासिक पाऊल उचलणं माझ्यात हिंमत नव्हती. पण मी म्हणलं सर मला फक्त दिग्दर्शन जमतं, मला माणसं शोधणं, पैसा आणणं, मार्केटिंग करणं, त्यांचे कपडे शिवणं हे माझ्याच्यानं होणार नाही. मागच्या वर्षी 135 लोक होते, ह्या वर्षी 180 लोक. म्हणजे शिवधनुष्य म्हणता येईल, नक्कीच. पण शिवधनुष्य खूप मोठा शब्द आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा काहीतरी होता. कारण तो अजूनही आम्ही पेलतोय, अजून तसा धरून उभा करून त्यात तीर लावून, तीर सोडलेला पण नाही, आम्ही फक्त उचलला आहे कसा तरी. शब्दशः अर्थ असा आहे की शिवधनुष्य फक्त उचलला आहे, त्याला अजून तीर लावायचा, तो खेचायचा, मोडायचा, तेव्हा कुठे जयमाळा आमच्या गळ्यात पडेल. जय आहे, माळा बाकी आहे. मित्रांनो, या दोघांच्या बोलण्यात एक गोष्ट नक्कीच अधोरेखित झाली आहे की नाटक हा एक विचार आहे आणि ती गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे, म्हणून शिस्त पण आलीच. तर जयवर्धन, मी तुमच्याकडे येतो आहे. तर मागच्या वर्षाचा राज्याभिषेक सोहळा, जिल्हा स्तरावर त्याचे झालेले प्रयोग आणि खामगाव जिल्ह्याच्या बाहेर खामगाव फेस्टिवलमध्ये सुद्धा राज्याभिषेक सोहळ्याला खूप चांगलं दाद मिळाली, प्रतिसाद मिळाला. आणि मग मला असं वाटतं की जसं हेमंतांनी मांडलं तसंच तुमच्याही मनात असेल की याचं एक शिवजन्म ते थेट राज्याभिषेक सोहळा करूया. पण ते नेमकं कसं जुळवून आणलं हे यशाचं गणित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक गणित, ते कसं साधलं? दिग्दर्शकांना असं वाटलं की हे सोपं नव्हतं. बरं. मुळात हे खरंच सोपं नव्हतं. होय. 180 लोकांना जमवायचं, त्यांच्यापर्यंत पोचायच्या, प्रत्येकाच्या अडचणी जाणून घ्यायच्या आणि त्या अडचणींवर मात करून मग हे महानाट्य उभं करायचं. खऱ्या अर्थाने आता सरांनी सांगितलं तोच मुद्दा बरोबर आहे की ते शिवधनुष्य फक्त उभं राहिलंय, अजून आम्ही पेललेले नाहीये.
त्यामुळे 180 लोकांना जमवून घेऊन सगळ्या गोष्टी करून आणि मग ते महानाट्य, आणि ज्या वेळेला हे 21-22 हजार लोकांनी बघितलं, म्हणजे जवळपास 40,000 डोळ्यांनी ज्यावेळेला हे महानाट्य बघितलं, त्यावेळेला मात्र आमच्या 360 डोळ्यांमधून अश्रूच्या धारा निघत होत्या की जवळपास 3.5 महिने सर मी घर सोडलेलं होतं यासाठी. मग ऊन असेल, पाऊस असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींची तमा नाही बाळगली, कारण मनात फक्त जिद्द होते की महाराजांचं कार्य आपण करतोय, त्यामुळे महाराजांचे विचार घरोघरी जाऊ द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे जसा आत्ता आपण प्रश्न मांडला की मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा आपण विदर्भात गेलो, खामगावमध्ये, खामगाव महोत्सवामध्ये झाला, त्यानंतर पारवा झाला, चाळीसगाव झाला. एका वर्षामध्ये 8 प्रयोग होणं हे सोपं नाही, पण हे एका वर्षातले 8 प्रयोग करताना एक मानसिक समाधान खूप आहे की जळगावचं नाव आता जळगावच्या नक्षावर, म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशावर आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने कोरतोय. कारण जळगावला खऱ्या अर्थाने रंगभूमी म्हटली जाते. मुळात या रंगभूमीशी माझं खूप दूरचं नातं आहे, मी या क्षेत्रातला नाही, पण कुठेतरी आता या क्षेत्राशी मी जोडतोय, जवळ होतोय, मला ओळख परिचय तसा मिळतोय. हेमंत सर आहेतच, सर तुम्ही आहात, या सगळ्या तुमच्या लोकांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, तुमचं मार्गदर्शन आहे. ज्या वेळेला सर आपण बाहेरगाव गेलो होतो, नाटक घेऊन गेलो होतो, महानाट्य ज्यावेळेला घेऊन गेलो होतो, त्यावेळेला कुठेतरी लोकांच्या डोळ्यातले अश्रू मी बघितलेले आहेत, आणि लोकांचं एक धन्यवाद की तुम्ही इतकं एक छान महानाट्य, राज्याभिषेक एवढा ताकदीचा तुम्ही उभं केला आहे, तर आता कुठेतरी जन्म ते राज्याभिषेक असं पण महानाट्य पूर्ण होऊन जाऊ द्या. आणि सर ज्या वेळेला लोकांच्या मनातल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं की नाही आता आपण योग्य मार्गावर आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये एक ज्याला म्हणतो आपण की एक मनाला एक चांगलं वाटलं, एक छान ज्या वेळेला वाटलं, मग त्यावेळेला मग पुन्हा एकदा शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असा एक सगळा संपूर्ण सोहळा म्हटलं आपण आता काही करूया, पण हे पुन्हा एक महानाट्य हेमंत सरांच्याच मदतीने पुन्हा एकदा आपण हे उभं करूया. सरांनी नाहीच सांगितलं होतं की राज्याभिषेक झाला आहे, आता शिवजन्म ते राज्याभिषेक करणं म्हणजे तेवढीच ताकद लागेल. 180 लोक उभं करणं सोपं नव्हतं, पण 135 लोक ज्यावेळेला सोबत होती, तो मेसेज त्यांच्यापर्यंत गेला, तो संदेश ज्यावेळेला त्यांच्यापर्यंत गेला, त्यावेळेला त्या लोकांनीच भरभरून लोक आणली. आणि ज्याला आपण म्हणतो की हौशी कलावंत, कुठलाही याच्यामध्ये ऍक्टर नव्हता, हौशी कलावंत जो शब्द आहे, तर ते हौशी लोक आपल्या सगळ्या महानाट्यामध्ये सामील झालेत. आणि सर महत्त्वपूर्ण मला सांगायला नक्की आवडेल की निस्वार्थपणे हे लोक याच्यामध्ये सहभागी झालेत की 3.5 महिन्याचा तो प्रवास, मग कोणी MIDCतून यायचं, कोणी वाघनगरमधून यायचं, किंवा अजून कोणी कुठल्याही परिसरामधून यायचं, एक 7-8 किलोमीटरचा प्रवास करायचा, 6 वाजता 7 वाजता जे काय ठरले असेल त्यावेळेला यायचं, 2-2.5 तासाचा प्रवास करून नाटकाचा सराव करून पुन्हा घरी जायचं, आणि शनिवार रविवार मात्र 2 ते 5 किंवा 2 ते 7 किंवा 2 ते 10 यावेळेपर्यंत हा महानाट्याचा सगळा सराव करायचा आणि पुन्हा आपल्या स्वखर्चाने घरी जायचं. पण सर कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही व्यक्तींनी किंवा महिलांनी खास करून कधीही असा एक आक्षेप याच्यावर घेतला नाही की आम्ही हे सगळं करतोय, पण त्यांच्यातून पण एक अशी जाणीव आम्हाला जाणवली की महाराजांचं महानाट्य असल्यामुळे त्यांनीही कुठल्याही प्रकारचा स्वार्थ यात ठेवला नाही. यापेक्षा जास्त अजून आनंद काय असावा सर? खरंय खरंय खरंय. आमचे औरंगजेब भुसावळवरून ये जा करणारा मुलगा, हो हो, रोज भुसावळवरून. बिलकुल बिलकुल. एक सगळ्या घटकांचं याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे की दिग्दर्शक हेमंतजी पाटील त्यांचं ते तिकडे हास्य जत्रेचं शूटिंग सांभाळत, ते स्केड्यूल सांभाळत, बाकीच्याही काही गोष्टी शॉर्ट फिल्म्स असतील, डॉक्युमेंटरीज असतील, परत मुळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात ते कार्यरत आहेत, तिथलं सारथ्य ते करत आहेत. तर ती एक जबाबदारी हे सगळं कसोशीनं असोशीनं पार पाडत परत हे इकडं तालमीचं शेड्यूल हे कसं जमवलं, म्हणजे ते फार अशक्यप्राय गोष्ट वाटते. महाराजांची कृपा म्हणावी. हां, ते तर आहेच की कारण मुळात ऊर्जा देवता आहे. होय. एकदा त्यांच्या स्वाधीन केलं की होतंय सगळं. आणि दुसरी गोष्ट, ते तर देवत्वाची माणसं आहेत, पण इकडे हे होतंय. तुम्ही होते काय वेळेला तुमच्या मी कानात सांगून द्यायचं, सर लक्ष असू द्या बरं का, लोक कसं करतात काय ती. आणि हे जसं म्हणाले ते की आपले जे 180 जण होते ना सर, मुळात 135ला माहिती होते आम्ही दोघं, आणि मग त्यांनी आलेल्या बाकीच्यांना सांगितलं की हे दोघं काय आहेत. बरोबर बरोबर. सो ते आपोआपच त्या उरलेल्यांना शिस्त लावायची गरज नाही पडली. त्यांना माहिती होतं की हेमंत सर आल्यानंतर त्यांना वेळ द्यावी लागते,
वेळेवर आल्यामुळे सर सगळं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काम करणारी जी लोक होती ना, ती कुणी नाटकवाली नव्हती, कुणी नाटक केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सोकॉल्ड जो एक हे असतो ना, आपण ज्याला म्हणतो मला येतं, हा जो गुण असतो ना, हा गुण नव्हता. म्हणजे महत्वाची गोष्ट कोऱ्या पाट्यांवर लिहायला सोपं गेलं. एक भाग हा दिग्दर्शक म्हणून, म्हणजे मला येतं हा जर कॉन्फिडन्स असेल ना, तर नवीन काही भरता येत नाही. मुळात हा रेकॉर्डेड प्ले होता सर. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे रेकॉर्डिंग प्लेला मी करून घेईल, होऊन जाईल, मग माझं पाठ जाईल, मग शेवटी काय रेकॉर्डेड आहे. हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, हा माझाही होता पूर्वी. मी हे नाटक करण्याच्या आधी माझाही होता, रेकॉर्डेड प्लेला काय वेळ लागतो की, पण नाही. ज्यावेळी मी अख्खं रेकॉर्डिंग केलं, अख्खे डायलॉग, याचा आवाज घे, याचा आवाज घे, याचा आवाज घे, हे करत असताना मला त्यावेळी कळायला लागलं, म्हणजे मागच्या वर्षी, की अरे तर घोड्यावरून हे पात्र येणार आहे, तर याला इतकाच वेळ लागणार आहे. हे ह्या विंगेतून गेल्यानंतर अख्खं स्टेज फिरून आल्यानंतर याला इतका वेळ लागणार आहे. सो टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि ही लोक जी आली, ही सगळी निस्वार्थ भावनेने आलेली असल्यामुळे त्यांना हे कुठेच डोक्यात नव्हतं की आपण काहीतरी तोफ काम करतोय. त्यांचा आनंद काय होता की आम्ही नाटकात आहोत, सहभाग आहे, पार्टिसिपेशन, महाराजांवरचं नाटक आहे. वाह वाह. सो त्यांनी झोकून दिलं होतं. म्हणजे ती बिचारी तर दिवसभर, आम्हाला तर बाकीचे कोण काय काम करता हे पण माहिती नाही आहे. यांना तरी बरेचसे लोक माहिती की तो ह्या इथून येतो, तो तिथून, मला तर ते पण माहिती नाही. मला नावं आठवत नाही पटकन. मी त्यांना कॅरेक्टरने आवाज देतो. तर म्हणजे शिवाजी महाराजांचे रोल करणारे जे आहेत आमचे, त्यांना पण मी आता आपला आदित्य सोडला तर जे मोठे महाराज आहेत त्यांचं नाव पण मला माहिती. मी त्यांना महाराज ऐका ना, इकडे ना, असं म्हणून मी हे करतो पटकन. त्यांचं नाव पण एक फॅमिलीच झाली ना, फॅमिली झाली. राईट राईट. ते पण, आणि मुख्य म्हणजे त्यांचं एकमेकातलं बॉन्डिंग जर तुम्ही पाहिलं सर, तर ते एकमेकांचा आदर करतात. वाह वाह. म्हणजे महाराजांना महाराजांसारखं ट्रीट करतात. त्यांनी एकदा कपडे घातले ना की ते तसंच ट्रीट करतात. आणि त्यांना असं त्यांच्या मध्ये जाऊन बघण्यात मजा नाही. त्यांना असं बाहेरून गप आपलं दूर उभं राहायचं, त्यांचे आपापसात जे चाललेलं असतं ना ते बघायचं. म्हणजे त्याच्याने आम्हाला समाधान एकाच गोष्टीचं मिळालं की आम्ही किमान 180 लोकांना एका छताखाली आणू शकलो. म्हणून कठीण गोष्ट आहे. आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की शिवचरित्र सगळ्यांनाच माहिती आहे. हो. म्हणजे विश्ववंदनीय शिवराय आपण म्हणतो. म्हणजे महाराजांना, म्हणजे फॉरेनला सुद्धा मला माहिती आहे की काही अभ्यासक जाणीवपूर्वक ते मॅनेजमेंट गुरु कसे होते. म्हणजे लौकिक अर्थाने महाराज कुठल्याही MBA डिग्री त्यांनी संपादित केली नव्हती, कुठल्या स्कूलमध्ये गेले नव्हते मॅनेजमेंटच्या, पण तरीसुद्धा उत्तम प्रशासक होते, उत्तम नियोजक होते, संकल्पक तर ते होते, आणि समन्वयक, संघटक ते सगळे होते. हे सगळे पैलू त्यांच्या चरित्रात सामावलेले आहेच आहे. पण एक नाटक उभं करताना दिग्दर्शक म्हणून जितका तुम्ही महत्त्वाचा रोल अदा केला, तितके बाकीचे तंत्रज्ञ, त्यांची मदत तुम्ही कशी घेतली? उदाहरणार्थ 2 मजली भव्य दिव्य तो सेट, नंतर ते कपडेपट. एक विशेष उल्लेखाची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांकडनं मला ते उत्तर अपेक्षित आहे की इथल्याच लोकांनी ते कपडे तयार केलेत म्हणे. म्हणजे हे सगळं चमत्कारिक गोष्ट आहे, अद्भुत गोष्ट आहे. काय सांगाल बरं? मी सांगतो, कारण की मी फार कमी बोलणार यावर. कारण की माझा त्यात फक्त एवढाच रोल होता की हे चालतंय की हे चालतंय. ओके. म्हणजे आमचा आदित्य जो होता त्याने अख्खा सेट डिझाईन केला होता. तो इंजिनियर आहे. अच्छा. सो त्याने तो सेट डिझाईन केला. त्याने मला पहिले दाखवला, सर असं आहे. म्हटलं ठीक आहे, त्याच्यामध्ये असं होणार आहे. त्याला म्हटलं आता अफजल खान, औरंगजेब, सगळे जण आहेत. सो त्या हिशोबाने आपल्याला सेट करायचं. मग त्याने तो सेट डिझाईन मला दाखवलं. त्याने 3D डायमेन्शन मध्ये केला तो काहीतरी. आणि त्याला म्हटलं ओके, हा इथे ठीक आहे, फक्त आपण याची लांबी, रुंदी, उंची, खोली, मी तेवढंच फक्त सांगितलं. त्यानंतर त्याचं उभारणीपासून सगळं यांनीच पाहिलं. कपड्यांचं जर म्हणाल, म्हणजे त्याचे कपडे शिवले वगैरे, ते कुठे शिवले, काय शिवले, मी त्या भानगडीत पडलो नाही. त्यांनी मला जे काही नवीन कपडे जे होते, व्हिडिओ कॉल करायचे, सर हे बघा, हे अष्टप्रधानांचे हे रंग आहे, याच्यातून हा रंग नाही, हा नका घेऊ, हा घ्या, हा नका घेऊ. कारण मला चेहरा पण बघायचा आहे, मला त्याची पर्सनॅलिटी पण बघायची. मग शहराला हा फेटा आहे का, शहराचे हे कपडे, मग औरंगजेबाचे हे आहे, मग याचे हे असं फक्त व्हिडिओ कॉल करून सगळं आमचं चालायचं. त्यानंतर त्याच्यातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ते पण यांच्या भावांनीच बनवलेलं आहे. मी फक्त मला हे पाहिजे, मी याच्या पलीकडे जाणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल सूत्रधार, मी जे म्हणतो सूत्रधार आणि निर्माता, मी त्यांचं नाव कसंच लिहितो अनाउन्समेंटमध्ये.
अच्छा अच्छा अच्छा. ते मला सगळं आणून देत होते, त्यामुळे बरं, बरं, त्याविषयी खूप बोलणार नाही ते हां, बोलते. जरूर जरूर प्लीज. सर, आपण महानाट्य ज्या वेळेला सुरू करायचो त्यावेळेला तुम्हालाही लक्षात असेल, कारण तुम्ही नाटकामध्ये आहातच, आणि Yes, sir. जळगावकरांना पण नक्कीच आठवत असेल की जळगावकरांनी जळगावकरांसाठी केलेलं महानाट्य हे आपण नक्की बोलायचो. टॅगलाईन. तसा एक छान प्रश्न तुम्ही विचारला. याच्यातले कपडे जे आपण विकत घेतले हे जळगावातूनच घेतले. बरं बरं बरं. सर, ह्या सगळ्या पैठणी साड्या आपण विकत घेतल्या Okay. आणि त्याचे हे सगळे ड्रेस तयार केलेले आहेत. वाव. आणि विशेष म्हणजे ज्यांनी हे कपडे शिवलेत अच्छा. ते गजानन नेवेत, तेही जळगावचे आहेत. सर, त्यांचं वय वर्ष आता 82 आहे आणि थरथरत्या हातांनी ज्या वेळेला ती शिलाई केली आहे तर त्यावेळेला त्यांच्याही मनात तोच एक ध्येय आणि जिद्द होती की हे महाराजांचं महानाट्य आहे. बरं बरं बरं. त्यामुळे त्यांनी ते तसे आणि सुंदर पद्धतीने कपडे शिवले. ग्रेट. ज्या वेळेला महाराजांचे, मोठ्या महाराजांचे ज्या वेळेला आपण कपडे घेतले त्यावेळेलाही तेच झालं की आम्ही फक्त तिथं जायचो, आम्हाला जे आवडायचं मी यांना व्हिडिओ कॉल करायचो आणि ते सिलेक्ट झालेलं असायचं की कुठल्याही प्रकारामध्ये त्याच्यामध्ये असा त्रास आम्हाला झाला नाही. पण आम्ही एक विचार करायचो की अरे हो, हे त्यावेळेला तो घटना घडणार आहे, त्यावेळेला ती घटना घडणार आहे आणि हे राज्याभिषेकाचं आहे, तर ते महाराज आहेत. आम्ही महाराज पाहिलेले नाहीत, लोक जे महाराज पाहून जातील तर तेच महाराज आपण प्रत्यक्षात दाखवतोय असं लोकांना वाटायला हवं. म्हणून त्या ताकदीने हे सगळं निवडलं गेलं आणि त्या ताकदीने सगळं ते उभं राहिलं गेलं. त्यानंतर याच्यातली एक तोफ आपण वापरली सर. बरं बरं. महानाट्यामध्ये तोफ आपण वापरली आहे. 6 फूट उंच अशा 2 चाकं ज्या तोफाच्या आहेत आणि 9 फूट लांबीचा रॉड आहे, बार आहे त्याचा. सर, हे खुद्द सगळं जळगावमध्ये आपण तयार केलंय. वा. महाराजांचं सिंहासन जळगावात तयार केलेलं आहे, तोफ जळगावात तयार केली आहे. नाटकासाठी लागणाऱ्या तलवारी, ढाली, मशाली ह्या सगळ्या जळगावमध्ये तयार केलेल्या आहेत सर. म्हणून मी ते वारंवार सांगत होतो तिघही दिवस की जळगावकरांसाठी तयार केलेलं हे महानाट्य आहे. सर, याच्यातलं साऊंड असेल, लाईट असेल, सगळं असेल, हे सगळं जळगावचं होतं. हो, म्हणजे लाईट करणारा वैभव होता. होय. साऊंडला आपला हर्षलने सगळं मिक्सिंग केलं. जळगावच्याच साऊंड स्टुडिओमध्ये आपल्या केसी सोसायटीच्या बेंडाळे कॉलेजमध्येच त्याचं रेकॉर्डिंग झालं. आणि त्यानंतर सराउंड साऊंड टेक्निक पहिल्यांदा वापरलं गेलं मला वाटतं. आपलं सराउंड साऊंड टेक्निक आहे ना, आपण जळगावमध्ये पहिल्यांदा वापरलं गेलंय. वैशिष्ट्य म्हणजे लेफ्ट टू राईट, म्हणजे लेफ्ट कडून येणारे मावळे टबळक 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 तुम्हाला येस, तो इफेक्ट वेगळा जाताना दिसतील किंवा ऐकू येताना ते असे जातात. आणि हो, हा साऊंड पूर्ण राऊंड साऊंड पूर्ण घेतला होता. त्याच्यातले जे काही आवाज आहे रेकॉर्डिंगचे ते सगळे जळगावच्या कलाकारांनी दिले. आणि हे सगळं जे केलंय जळगाववाल्यांनी जळगावसाठी. व्यावसायिक दर्जा. टेंट हाऊस सुद्धा जळगावचे होते. हो 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 हो. म्हणजे सगळं जळगावचं. बरोबर. क्या बात. सगळं जळगाव. म्हणजे इन टोटॅलिटी जळगावच सगळं. मेड बाय जळगाव सर. वा 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 वा. बरं, मग या पूर्वप्रसिद्धीच्या बाबतीमध्ये अगदी तुमच्या त्या हास्य जत्रेतल्या दिग्गज कलावंतांनी वेळ काढून बाईट्स दिलेत आणि अपील केलं लोकांना. हे कसं काय तुम्ही जमवून आणलं बरं? नाही, मी फक्त त्यांना मागच्या वर्षाचे फोटोज दाखवले. ओके ओके. सर, हे मागच्या वर्षी 1 तासाचं होतं, ह्या वर्षी 2 तासाचं करतोय. आणि मी आधी यांना विचारलं चालेल का म्हणून. बरं बरं. ते म्हणले की नाही सर चालेल ना बाबा, म्हणजे पण त्यांनी द्यायला पाहिजे. म्हटलं तो प्रश्न माझा आहे, मी विचारेन ना. एक धरायचं नाही म्हणणार. पण मला सर कुणीच नाही म्हणलं नाही. अगदी सोनाली मॅडम असतील त्यांनाही मी फोन केला, म्हणजे मी त्यांना टाकून ठेवलं होतं की मॅडम मला हे द्याल. ते म्हणले की हो, अरे आत्ताच मी करून देईन तुला. आणि ते विसरल्या तब्बल. मग शेवटी त्यांनी गाडीत बसून करून दिलं. म्हणजे खूप झालं मला. त्यांनी आपल्या नाटकाविषयी 2 वाक्य जरी बोलले तरी खूप झालं. समीर दादाने करून दिलं. श्यामदादा तर ऍक्च्युअली आलाच होता गेस्ट म्हणून. त्याला पण एका शब्दाने म्हणलं दादा येशील का, तू काही करत नाही त्यावेळी. 8, 9, 10 मी 10 तारखेला. म्हटलं हा चालेल, 10 तारखेला तुझ्या हाताने समारोप करूयात. तर तोही आनंदाने आला. तो काय आला तुम्हाला सांगतो, कारण मागच्या वर्षाचे मी त्यांना व्हिडिओज आणि फोटो दाखवले. मग ते म्हणले तू हे करतोय. अरे बापरे. समीर दादा तर माझ्या तोंडाकडे बघायचा की रूम मध्ये, हा सर ऐका ना, आजची प्रॅक्टिस आहे ना, एक काम करा बरं, हा नाही का, एवढं घ्या, अरे ठीक आहे चालेल मी उद्या येतो असं व्हायचं ना. समीर दादा मला, अरे मर्शी काय तारेवरची काय करतोय, ते काय करतोय, येडा आहे काय. म्हणून त्यांना ते कौतुक होतं की काय झालं ते बघायचं. आणि त्यांना मी ज्यावेळी फोटो दाखवले, म्हणजे प्रसादोकांनाही फोटो दाखवले, प्रसादोक म्हणले येडा आहे का, एवढं कुठून जमवले लोक. म्हटलं त्यांनी पण बाईट दिलाय ना. हो, त्यांनी पण बाईट दिला. त्यांना म्हटलं सर तुमच्यामुळे आले. नाही रे माझ्यामुळे नाही, महाराजांमुळे आले. म्हटलं हो, तुम्ही पण बाईट दिला, आमच्या निर्मात्यांनी तुम्हाला धन्यवाद सांगितलंय. म्हणलं सर
वा ते म्हणले नाही पुढच्या वर्षी करत असशील तर मला आधी सांग, मी येतो प्रयोगाला म्हणून. हे पण त्यांनी सांगितलं. म्हणजे निव्वळ आणि निव्वळ आम्ही जे म्हणतोय ना की महाराज, याच्या पलीकडे आम्ही नाही ओळखत होतो एकमेकांना. हे एकदा आले होते, यांनी मला काहीतरी पुरस्कार दिला रोटरीकडून, एक युवा म्हणून. ते तेव्हाही म्हणले होते तुम्ही युवा पदाच्या म्हणजे युवाच्या लेवलवरून पुढे जाण्याच्या आतच घेऊन टाका. युवा पुरस्कार दिला तेव्हाचा नंबर सेव्ह होता माझ्याकडे. क्या बात. पण तुमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग जबरदस्त आहे भाऊ. आणि हे मोठं काही काम भव्य दिव्य करण्यासाठी असं अंडरस्टँडिंग लागतं आणि असं बॉन्डिंग पण लागतं, त्याशिवाय जमत नाही. डोळ्यात आलं ते पण. हे लोकांनी तर त्यांना सांगितलं होतं की हेमंत पाटीलला काम नको ते म्हणून. अरे बापरे. की आता मी कधी केलेलं नव्हतं, तेही त्यांच्या जागी बरोबर असतील कदाचित की अरे त्याने केलेलं नाही कसं काय. राईट 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 राईट. बरं, उद्घाटनाला सुद्धा जिजाऊ महाराजांचे वंशज मागच्या राज्याभिषेक सोहळ्याला पण उपस्थित होते जाणीवपूर्वक, यंदा पण होते. आणि समारोपाच्या वेळेस तर खानदेश भूषण, महाराष्ट्र भूषण असलेले पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम काय भरभरून बोलत होते. म्हणजे खरंच त्यांनी अगदी मुक्त कंठाने प्रशंसा केली. काय सांगाल बरं त्याबद्दल? बोला. हां. उज्ज्वल निकम सरांना मी फोन केला होता. बर. म्हटलं सर मी असं महानाट्य करतोय, तर तुम्ही 10 तारखेला कार्यक्रमाला यावं आणि प्रमुख पाहुणे म्हणून तुमची उपस्थिती म्हटलं मला हवी आहे. काय तू यार म्हणे हे असलं सगळ्या गोष्टी करतो आणि काय ते महाराजांचं महानाट्य करतो, जमेल. म्हटलं सर तुम्ही या आणि एकदा बघा की आम्हाला जमलंय की नाही ते. तर ते म्हटलं की ठीक आहे मी येतो वेळेवर अगदी. आणि ते आले, कार्यक्रम सुरू झाला आणि उज्ज्वल निकम सर पूर्ण 2 तास त्या महानाट्याला थांबणं आणि ते त्यांच्या डोळ्यांनी बघणं आणि त्याच्यानंतर त्यांनी नाटकाबद्दलची दिलेली प्रतिक्रिया, हे मला वाटतं खूप मोठं, हे या नाटकासाठी म्हणा किंवा या आपल्या सगळ्या टीमसाठी हे खूप मोठं त्यांचं एक स्टेटमेंट त्यावेळेला त्यांनी दिलं होतं की जळगावमध्ये पण अशा पद्धतीचं मोठं महानाट्य होतं आहे आणि जळगावमधली लोक एवढं काहीतरी मोठं भव्य दिव्य घडवून आणतायत, हे त्यांना एक आश्चर्यकारक त्यांची म्हणजे त्यांच्या त्या डोळ्यातून ते सगळं जाणवलं, बोलण्यातून ते त्या दिवशी आपल्याला सगळं जाणवलं की अरे आता जळगाव खरंच कुठे मागं नाही आहे. तर त्यावेळेला जेव्हा सर त्यांनी कौतुकाची थाप ज्यावेळेला पाठीवर दिली, तर त्यावेळेला असं वाटलं की नाही आता आपण छान काहीतरी खरंच करू शकलो आहे. कारण सर 8, 9 आणि 10 हे खूप कठीण दिवस होते आणि ज्या वेळेला समारोप झाला तर त्यावेळेला डोळ्यात पाणी होतं की आता 11 तारखेपासून काय करायचं, हा एक प्रश्न होता. कारण 3.5 महिन्याचा प्रवास हा 10 तारखेला थांबणार होता आणि थांबलेला होता. त्यानंतर मग पुढे काय करायचं, कारण सर 3 महिन्यापासून हाच होता की आपली बॅग उचलली की स्पॉन्सरशिप करता गावात जायचं आणि जे जे मदतनीस असतील त्यांच्याकडे फक्त मदत मागायची. कारण राजा रयतेचा महानाट्य हे लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून आपण हे उभं केलं होतं. त्यामुळे एक मजाही आली, खूप चांगली लोक या निमित्ताने जोडली गेली आणि खूप लोकांचा प्रवासही कळला, काही लोकांचा संघर्ष होता तोही कळला. त्यामुळे एक मैफिल बनती गई आणि कारवा जमता गया असा तो सगळा विषय झाला आणि मजा आली त्यासाठी सगळी. मुळात हेतू शुद्ध होता आणि करण्याची उर्मी होती, ऊर्जा होती, म्हणून चांगले लोक तुमच्या सोबत येत गेले. एवढंच वाटतं की उज्ज्वल निकम सरांनी नुसतं कौतुक नाही केलं, त्यांनी काय सांगितलं माहिती का की वकील पद तुम्ही होते, ते म्हणले की याला काही सरकारी मदत लागली तर मला सांग, हो मी तुमचं पाठपुरावा करेन, मी तुमचं वकीलपत्र याबाबतीत घेईन, याबाबत घेईन. मला हे गरजेचं वाटतं की ते जसं म्हणले की बॅग घेऊन निघायचं रोज सकाळी. तर मी रेकॉर्डिंगच्या वेळी बऱ्याच वेळा त्यांना तो शब्द काय आहे, कारण तो शब्द सुद्धा चुकायला नको होता तिथे रेकॉर्डिंग मध्ये. महाराजांविषयी असेल, आऊसाहेबांविषयी असेल, औरंगजेबाविषयी का असे ना, पण तो शब्दही न चुकता काम करायचं होतं. मग मी अडकायचो की सर हे शब्द असा लिहिलाय तर हा काय, याचा काय अर्थ आहे. सो त्यावेळी ते सांगायचे 2 मिनिटं सर मी जरा ते मीटिंगमध्ये आहे, पैशांचं जरा काम आहे असं म्हणून. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की ओम भवती भिक्षामध्येही असं म्हणून आम्ही अख्खा गाव जेवणाला घातलाय असं वाटतं मला. म्हणजे रोज तो माणूस जोळी घेऊन निघायचा, कोण काय देतंय का, कोण काय देतंय का. अजूनही आहेत, अजूनही बऱ्याच रकमा पेंडिंग आहेत, बरंच काही बिलं द्यायची बाकी आहेत. पण आमची अवस्था अशी आता की नाही झालं ना, आता आपण देऊया. सुखद समाधान आहे. पण या माणसाचं कौतुक फक्त मी याच्यासाठी करतो, म्हणजे तोंडावर काय मागे काय मला काही फरक नाही पडत. मी या माणसाचं कौतुक याच्यासाठी करतो की फक्त
चला करायचंय असं म्हणून हौस नव्हती. अच्छा अच्छा. ऍक्च्युअली ते करायचंय. मला असं वाटतं की ही सक्सेस स्टोरी फार महत्त्वाची आहे. बरं, मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मेकिंग ऑफ महानाट्य राजा रयतेचा याच्यामध्ये काही आठवणीची काही गोष्टी असतील, म्हणजे आठवणींचा अल्बम जर आपण ओपन केला तर अनेक फोटोज तुमच्या समोर येतील. आहेच आहे ते काय काय एखाद दुसरी आमच्या या मित्रांसाठी आठवणी खूप आहेत. बरं बरं बरं. म्हणजे मी तर आपल्या माध्यमातून उलट आजच्या युवा पिढीला अपील करेल की जास्तीत जास्त पद्धतीने आपण महानाट्यामध्ये प्रवेश करावा, जेणेकरून आपण मी म्हणजे पुन्हा सांगतो की आपण महाराज कोणी पाहिलेले नाही, पण नाटकाच्या वेळेला प्रतिक्रिया अशा होत्या की अरे महाराज असतील किंवा जिजामाता असतील किंवा जे काही मंडळी असतील तर ती असतील तर ही अशीच असतील, आणि राज्याभिषेक असेल तर महाराजांचा असाच असेल. पण सोपं नसतं. म्हणजे जसं सर तुम्ही सांगितलं की म्हणजे जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक सांगतो की या महानाट्यामध्ये ज्या जिजामाता होत्या, बरं, ज्यांनी त्या जिजामाताची भूमिका ज्यांनी केली सर, त्यांचे खुद्द सासरे वारले होते आणि त्यांचा 4थाच दिवस त्या दिवशी होता. आपण विचार करू शकतो की त्या घरातली जी सुनबाई आहे, एकुलती एक सुनबाई, एकुलती एक ती सुनबाई, त्यांचे सासरे वारलेले आणि 4थ्या दिवशी त्या स्टेजवर आहेत. कारण का, आता फक्त महाराज आणि जिजामाता, शेवटी ते म्हणता येईल की शो मस्ट गो ऑन. बरोबर बरोबर. ज्या मेकअप आर्टिस्ट जे असतात, जे लेडीजचे मेकअप करणारे होते, त्यांचे खुद्द वडीलच गेले होते त्याच दिवशी सर. ते ठेवून आले होते आणि 3 वाजता ते कामाला लागले होते. या महानाट्यामुळे त्यांनी ठेवण्याची वेळ पुढे सरकवली. 11 वाजता ते वडिलांना ठेवून आले आणि 3 वाजता मेकअपला लागलेत सर. यापेक्षा दुसरी जिद्द काय असावी की हे महानाट्य आपण लोकांपुढे न्यावं आणि एक चांगल्या पद्धतीने न्यावं. यापेक्षा सर मला तर फक्त त्यांना एकच म्हणाल की त्यांना सॅल्यूट आहे. आणि त्यांचा फॅमिली सपोर्ट आणि तुम्हा सगळ्यांचा फॅमिली सपोर्ट हा फार महत्त्वाचा आहे. तो जर नसता तर इथपर्यंत हा प्रवास शक्य नसता झाला. काही काही फॅमिली अख्ख्या फॅमिलीज होत्या सर. हो. आणि त्या फॅमिली घरी जाऊन 10:30 लहान लहान मुलं पण अगदी स्वयंपाक करून मग जेवायची ते. हो बिलकुल. दुसऱ्या दिवशी कामावर जायचे. खरंय. म्हणजे काही तर त्यांचं हे जे होतं, त्यांचे ट्रेनिंग असतील किंवा काही कॉन्फरन्सेस असतील, त्या सोडून ते लोक इथं होते. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की नाटकासाठी कोण टकला करतं का, पण आमच्यातले काही कलाकार होते त्यांनी स्वतःच टकलं करून आणले होते. बिलकुल स्वतःच. म्हणजे त्यांना जेवढं हे होतं की नाही सर ठीक आहे नाटक केलं पाहिजे का, नाही डरता असं म्हणून. बरं, हे नाटक न केलेली माणसं आणि सगळ्यांचा समान धागा छत्रपती, चांगलं वाईट म्हणजे हे अंधारात धावपळ करत असताना हे जोरात पडले, यांच्या पायाला लागलं. बिलकुल खरं आहे. काय होतं म्हणजे एक झपाटले पण होतं, बाकी काय नाही सर. पडल्यावर आठवलं मी अंधारात बसलो होतो. मी येणारे जाणारे मान्यवर होते, सगळ्या गोष्टी होत्या. अंधारात मी जोरात पडलो, माझ्या गुडघ्याला आजही मार आहे. पण सर दिग्दर्शनाचं पण मला थोडं तारीफ करावं लागेल. दिग्दर्शन सोपं नसतं. खरं. म्हणजे हा माणूस ज्या वेळेला एक महानाट्य सुरू असतं किंवा ज्याला सुरू असायचं पूर्ण तब्बल 2-2.5 तास, महानाट्याची वेळ 2 तास, पण या माणसाचं काम मात्र 2 तास अगोदर सुरू झालेलं असायचं की बैलगाडी येते का ते टायमावर आली पाहिजे, घोडे टायमावर आले पाहिजेत, मेकअप सगळ्यांच्या लवकर झाले पाहिजे, त्याचं सगळं ते टायमावर झालं पाहिजे. सर काही ठिकाणी टायमिंग कमी पडत होता जिजामातेंच्या बाकी सगळ्या गोष्टींसाठी. तर अगदी जिथून वरतून जिना येतो आहे, म्हणजे सांगायला मला मुद्दाम आवडेल की जिथून वरतून जिना उतरतोय आपण, तर त्याच्या खालोखाल लगेचच एक रूम बांधायची, इमिजिएट रूम बांधायची, आणि ती स्वतः यांनी बांधायची, यांच्या आणि यांच्या टीमने, की त्याला कणात लावली वगैरे काय प्लास्टिक बिस्टिक लावायचं जेणेकरून लेडीज आहेत कपडे चेंज करायचे, पटकन ते सगळं गेटअप करायचं आहे. तर तीही भूमिका यांच्या माध्यमातून ती केली. आणि हे करत असताना त्या लाकडी टेबल तुटला आणि त्याच्यात पाय जाऊन तो गंभीर जखमी, त्याच्यामध्ये खिळा घुसलेला, असं पण घटना घडल्या आहेत की लगडत का असे ना, पण जिद्द की महानाट्य हे कोणा एकाचं नाहीये, हे आमचं आहे, हे आपल्या सगळ्यांचं आहे. कारण मी जर बसलो तर मंडळींचं काय होईल, ही एक जिद्द होती की ही सगळी आता या लोकांसमोर आता आपण गप्पा मारतोय म्हणून एक सगळा फक्त विषय निघाला की हे लोकांना कळायला हवं की ज्यावेळेला महानाट्य मोठं उभं राहतं तर त्यावेळेला बॅकस्टेजच्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप भयानक असतात. नक्की. आणि हे ज्या वेळेला जावे ज्याच्या वंश आपण जे म्हणतो, तर हे खूप भयानक सगळ्या घटना घडल्यात. पण या घटना घडून गेल्यानंतर ज्या वेळेला महानाट्य उभं राहिलं आणि ज्या वेळेला सगळ्या लोकांनी बघितलं आणि एक उत्स्फूर्त जेव्हा दाद मिळाला, त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं की नाही आपण काहीतरी छान करू शकलो.
यांची चिडचिड व्हायची त्यावेळी मी यांना काय सांगायचो, यांची चिडचिड व्हायची त्यावेळी मी यांना काय होतं, सर प्रसूती वेदना आहे, प्रसूती वेदना आहे. बाळ एकदा आईच्या मांडीवर आलं ना की मग आईचा आनंद बघा, प्रसूती कळा ती विसरून जाते. खरंय बाळ फक्त तुमच्या मांडीवर द्यायची जबाबदारी माझी आहे. ते बाळ तुमच्या मांडीवर घ्या, मग मला सांगा तुमच्या कळा काय होते, एवढंच सांगा. शांतता सर ते झालं ना, थांबा होईल, थांबा होईल. सर जिद्द आणि धडपड होती, बाकी खरंय खरंय खरंय. आणि शुद्ध हेतू होता ना, समान धागा महाराज होते. पहिलाच दिवस होता, पब्लिक सगळी समोर येऊन गेली होती. पब्लिक अगदी बा जळगावकरांचं महानाट्य म्हणून 4:45 वाजताच गर्दी सुरू झाली होती, उन्हाचा तडाखा असूनही. आणि 4:45, 5:15 झाली आहेत आणि आमचं स्टेजचं काम चालू होतं. 5:45 पर्यंत चालूच होतं, 5:45 पर्यंत चालू होतं. आर्टिस्ट म्हणजे जे कलावंत होती ती सगळी तयार होती आणि आम्ही अगदीच त्याच तोकड्या कापड्यांवर सगळे फिरत होतो की आता हे कसं होईल आणि होईल की नाही होईल, कारण पहिलाच दिवस आहे. तर शेवटी असं ठरलं होतं आपलं की आता ठीक आहे, पहिला दिवस आहे तर तो जाऊ द्या, मारून नेऊया. पण तो संताप होता की नाही, ते झालंच पाहिजे. आपण नागरिकांपर्यंत दाखवतोय तर ते झालंच पाहिजे, मला नाही माहिती. त्यामुळे तो एक संताप सगळ्या टीमवर होत होता, सगळ्या गोष्टी होत होत्या. पण संतापातून मग ते जे हवं ते मिळालं आणि त्या सगळ्या लोकांनी ते छान पद्धतीने सगळं करून घेतलं. आणि मग ही तो श्रींची इच्छा की जे झालं ते सगळं जग जाहीर आहे. आमचं ठरलेलं होतं सर, ते चिडले की मी काहीच बोलायचं, मी चिडलो की मग ते पण नाही का, ते बोलले की ते बोलले आता मी काय बोलू, मग तुम्ही एकतर तसं करू नका. असं आमचं एक काय माहिती काय होतं, आम्ही ते चिडल्यानंतर मी बसून राहायचो, मी चिडल्यानंतर ते म्हणायचे बघा तुमचं काय ते चाललंय. सर जिद्द या करता होते की शेवटचे 5 दिवस पोटात अन्न नव्हतं. खरं आहे ते, खरं. आणि खऱ्या अर्थाने नव्हतं. वडापाव खायचा, जिथे दिसेल तिथं चहा घेऊन घ्यायची आणि 5 दिवस मग कलेक्शन पण बाकी असायचं की मग ते पण हे पण आणि स्टेज पण बाकी सगळ्या गोष्टी, मग मॅनेजमेंट असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, ते सगळं मॅनेज करायचं. त्यामुळे घरी जायचं नाही. नाटकाचे लेखक म्हणजे खुद्द माझे वडील बेडवर, होय होय, की ते येऊ शकले नाहीत नाटकाला. या सगळ्या घटना घडलेल्या, अशा बारीक सारीक खूप घटना आहेत. त्यामुळे ती जिद्द होती की नाही, आपण या सगळ्या लोकांनी एवढी मेहनत केलेली आहे, त्यामुळे आपण द्यावं तर ते बरोबरच द्यावं, कुठेही याच्यामध्ये कमतरता राहता कामा नये. कारण एवढी मेहनत केली आहे तर त्याला कुठे गालबोट लागता कामा नये. खऱ्या अर्थाने सर्वांग सुंदर अशी ती नाट्यकृती होती आणि तो सगळ्यांसाठी म्हणजे कलावंतांसाठी सुद्धा नाट्यानुभव समृद्ध करणारा होता. बरं, मग याच्यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत यांच्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण होतं. ते हे तिथले मर्दानी खेळ ते सुद्धा असे वाटायचे की ते शिवकालीनच आहेत. इतकं ते दर्जा सांभाळून होते आणि चोख होते सगळ्या गोष्टी. तर हे कसं जमलं बरं? ऍक्च्युली त्याच्यातलं एक जे राज्याभिषेकाचं गाणं आहे ते आपण घेतलेलं नाही अजून. अच्छा अच्छा. पाळणा जो आहे, पाळणा सुद्धा आपले मुजे महाविद्यालयाचे संगीतचे जे शिक्षक आहेत कपिल शिंगाणे, त्यांच्या मुलींनी तो गायलेला आहे आणि त्यांनीच तो संगीतबद्ध केलेला आहे. आणि दुसरं जे गाणं आहे तेही त्यांनीच गायलं आणि तेही संगीतबद्ध केलं. ते गाणं अजून घेतलेलं नाहीये. अच्छा. म्हणजे पूर्वी कसं एक सिनेमा आल्यानंतर एक गाणं नंतर काढून ठेवायचे, ते गाणं तर हिट व्हायचं, ते दाखवायचे नाही. तसं गाणं आपलं रेडी आहे. सो ते अजून नाही झालेलं. नृत्य त्यातली जी आहेत, म्हणजे त्यातली नृत्य आपले अजय शिंदे जे आहेत नृत्य विभागाचे, त्यांची पोरं आणि त्यांनी ते मिळून उभं केलेले आहे नृत्य. नंतर एक आपली ही आहे, काय नाव तिचं, स्नेहा वडनेरे आहे, इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. त्यानंतर ही आपली हितेशना पवार आहे. ह्या वर्षी ती आली आणि तिने ते शाहिस्ते खानाच्या वेळी जे मुजरा वगैरे होता तो तिने त्यावेळी केला आणि राज्याभिषेकाच्या वेळी पण आम्ही वरती त्यांना उभं केलं. सो हे सगळे जळगावचेच कलाकार आहे. आणि मग मी फक्त त्यांना सांगितलं होतं की मला असा डान्स हवा आहे, ते तुम्हाला काय करायचं ते बघा. आणि ते डान्स ऍक्च्युअल झाले, त्यामुळे ते शेवटी जळगावकरच आहेत. जमलं तर क्या बात आहे. आणि ती कोरीपाटी त्यामुळे ते शक्य झालं. त्यामुळे ते शक्य झालंय. नक्की 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 नक्की. बरं, मग इतकं छान सक्सेस मिळाल्यानंतर सगळ्यांच्याच अपेक्षा आपल्याकडनं वाढलेल्या आहे. कारण जे चांगलं करतात त्यांच्याकडनंच अपेक्षा जनसामान्य करत असतात. मग पुढला काय प्रवास आणि काय संकल्प आहे, मनामध्ये काय आहे? निर्माता म्हणून विचाराल तर मी यांची परमिशन न घेता मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा झाला. राईट. या वर्षी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळा झाला.
पण यावेळेला महानाट्य उभे करताना ज्या गाण्याचा किंवा ज्याचा उल्लेख यांनी केला अशा 2 गोष्टी आम्ही वाढवतोय आणि पुन्हा अशा 2 सीन आहेत की ज्या पुढच्या वर्षीच्या महानाट्यात वाढतील आणि सर पुन्हा एकदा जळगावकरांसाठी हे महानाट्य पुढच्या वर्षी देखील होईल. क्या बात आहे. आणि दरम्यानच्या काळात ऑफर्स येतातच आहे. हो म्हणजे त्या हो 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 आता मागच्या वर्षी जमून आलं पाहिजे एवढंच आहे. आता फरक फक्त एवढा सांगतो सर. मागच्या वर्षी जी निर्मिती होती अच्छा. ती 1 तासाची होती, त्यामुळे तिची डबल निर्मिती मूल्य तेवढं होतं. आताची निर्मिती 2 तासाची आहे, त्याचं निर्मिती मूल्य तेवढं वाढेल. राईट. सो आणि मुख्य म्हणजे मागच्या वर्षी 35-40 फूट सेट होता, यावेळी 2 मजली आहे. 52 फूट होता. 52 फूट आहे यावर्षी आणि 3 मजली आहे. म्हणजे 3ऱ्या मजल्यावरती जाऊन तुतारी फुंकणारे बिचारे वरून कसे दिसत असतील खाली. सलाम आहे त्यांना. नक्की. त्यांनी 3 दिवस तुताऱ्या वरतीच ठेवल्या, त्या खाली आणल्याच नाही. ते म्हणले येणार का एवढ्या तुताऱ्या. सर विशेष म्हणजे त्यांना वरती त्यांच्यामध्ये काही त्यांनी घातलेलं नसायचं आणि 52-55 फुटावर ज्यावेळेला जायचे त्यावेळेला रात्रीची हवा मात्र आपल्याकडे जोरात थंडी असायची की ते कुडकुडत ती तुतारी टावर असा हलायचा ना सर. खरे हलायचा तर टावर. येस येस येस. त्यामुळे आता ते निर्मिती मूल्य जो देईल त्याच्याकडेच तो प्रयोग होईल. कारण की 3 मजले आहेत, अक्षरशः 4 जिने आहेत मोठमोठ्याले आणि मागचा एक सर्वात मोठा उंच तो जिना आहे. सो हे सगळं काम निर्मिती मूल्य म्हणजे स्टेजच मोठं झालेलं आहे आणि उंचीला पण वाढलेलं आहे. सो हे निर्मिती मूल्य जो देईल त्याच्याकडेच प्रयोग करायचा आहे. थोडंसं तो त्या व्यावहारिकता पण जपली पाहिजे आणि आपण आपल्या कलाकारांनाही पैसे देण्याच्या विचारात आहोत आता पुढे जाऊन. नुसतं जसं नाही की या मग त्यांच्या कामापुरतं त्यांचा वापर करून घ्या असं नाही. जर आपल्याला व्यावसायिक पद्धतीने जर बोलवलं तर आपण त्या लोकांना फुल ना फुलाची पाकळी त्यांना व्यावसायिक रीतीने काहीतरी आपण अर्थार्जन करून देणार आहोत. कारण आपल्याकडे खूप कॉलेजची पण पोरं आहेत, काही बिचारे फक्त नाटक करणारे आहेत किंवा काही फक्त हाऊस म्हणून जरी असले तरी 4 पैसे त्यांनाही मिळाले पाहिजे. काहीतरी घरून विचारतात ना, तो जातो काय मिळतं, आम्हाला विचारायचं ना. खरं. तर रसिक मित्रांनो, राजा रयतेचा या महानाट्याला जे उदंड यश मिळाले आणि त्या यशाचे जे खरे श्रेयदार आहेत ते जयवर्धन नेवे निर्माता म्हणून आणि हेमंत पाटील दिग्दर्शक म्हणून हे आपल्या आजच्या या संवाद कट्ट्यावर आलेत आणि खूप छान गप्पा या ठिकाणी झालेल्या आहेत. मी आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपल्या दोघांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या मनातले सगळे संकल्प जे आहेत ते शिवाजी महाराज आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महाराजांच्या कृपेने आणि आई जगदंबा तिच्या कृपेने ते सगळे सिद्धीला जावो अशी मनापासून मनोकामना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.